हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं डिअर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यात आता मी तुम्हाला दाखवते की आता किती वाजलेले आहेत. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि बाहेर जर तुम्हाला नेलं तर बाहेर जर तुम्हाला मी दाखवते नजारा की काय होऊन राहिलेला आहे. जसं तुम्ही बघून राहिलेला आहात, मुसळधार धो धो पाऊस पडून राहिलेला आहे. बघून तर मन अगदी प्रसन्न झालेलंच आहे, पण सोबत थोडी भीती पण आहे की म्हणजे एवढं पाऊस त्या लाईट वगैरे जाते की काय असं पण वाटून राहिलेलं आहे. बघू आता काय होते. तर मी तुम्हाला साईडमध्ये दाखवते. रोडवरून जसं पूर्ण नदी वाहून राहिलेली आहे आणि रोडसोबत म्हणजे जसं नदी तर वाहून राहिलेलीच आहे, सोबत त्या नदीच्या पाण्यामध्ये गाड्यासुद्धा बुडून राहिलेल्या आहे. तुम्हाला मी जसं दाखवून राहिलेलं आहे, गाडी जसं तुम्ही बघून राहिल्या अर्धी गाडी बुडालेली आहे. म्हणजे एवढं पाऊस, बापरे, खूपच भारी पाऊस येऊन राहिलेला आहे. आणि आता जसं तुम्हाला दूरपर्यंत दाखवून राहिलेल्या सगळ्या गाड्या बाहेर ठेवलेल्या आणि सगळ्या बुडालेल्या आहेत. तुम्हाला जसं दिसून राहिलेलं आहे ते काका बाहेर आले आपल्या गाडीला जसं म्हणजे साईडला करून ठेवायला म्हणून, कारण की गाडी खरंच खूप पाणी जमा झालेलं आहे तिथे रोडवरती. बिचारे काका पूर्ण ओले चिंब भिजलेले आहे. मस्त असं काही म्हणा, विजांचा लखलखाट, लख्ख प्रकाश, बापरे, बघून तसं वाटतंय रात्रभर पाऊस येतो की काय बा, जातो की नाही तर माहीत पण नाही आता. तर जसं मंदिर पण पूर्ण तुम्हाला तिथे दाखवून राहिलेलं आहे, अर्ध बुडालेल्यासारखं दिसून राहिलेलं आहे. मंदिर, गाड्या, सर्व रस्त्यावरती जे आपण ठेवलेलं सगळं बुडालेलं दिसून राहिलेलं आहे. इतका धोधो पाऊस जसा सुरू आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं तसं लाईट जाणार की काय त्याचीच भीती होती आणि चक्क लाईट गेली, आतमध्ये आलेली लाईट गेली. आता सर्व लाईटच्या प्रकाशामध्ये आपला फ्लॅश लाईटमध्ये स्वयंपाक करावा लागणार आहे मला. असो, आता त्याच्यावरती काही उपाय नाही आहे, लाईट येतपर्यंत वाटकून बघणार. तर चला मी स्वयंपाक करते, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर काळजी घ्या स्वतःची.